नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले गेलेत। त्यामुळे गोदावरी नदीपात्रात 2,98,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आणि गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना याचा फटका बसलाय। गावांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं आपण पाहतोय। प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे महामार्ग नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे बंद झाले आहेत। अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे। नांदेड जिल्ह्यात मागील 1.5 महिन्यापासून पावसाने अक्षरशः दाणादाण उडविलेली आहे। या पावसामुळे नदी नाल्याला मोठा पूर आलेला आहे। आपण सध्या गोदावरी नदीवर आणि आपण पाहू शकतो की गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। हे गोदावरी नदीचं पात्र आहे। मागील 1.5 महिन्यापासून सातत्याने गोदावरी नदीला आणि गोदावरीसह उपनद्यांना पूर कायम आहे। काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट आणि त्यानंतर येलो अलर्ट दिला होता आणि त्या हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। गोदावरी नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर हे जे पाहू शकतो दृश्य हे मंदिर जे आहे ते गोदाकाठचे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। नागरिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जवळपास काल 46हून अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जवळपास 400च्या वर नागरिकांना अशा या भागातून जे सकल भाग आहेत नांदेड शहरातले त्या सकल भागातून नागरिकांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। या पुरानं अक्षरशः दाणादाण उडवलेली आहे। शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर गोदावरी नदीवरला विष्णुपुरी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरल्याने गोदावरी नदी पात्राचे जे विष्णुपुरी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।